नमस्कार, मी स्वप्नाली. यशराज प्रोडक्शन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा, गौरव कर्तृत्वान महिलांचा, म्हणजेच महाराष्ट्राची नवदुर्गा. महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. पुरस्कार समाज बांधणीचं काम करणाऱ्या, चाकोरी बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजेच महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान. गेल्या 4 वर्षापासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे. आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा. जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा या कार्यक्रमाच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य. भोगावती हायस्कूल, शाहूनगर, परिते येथील सहाय्यक शिक्षिका सौ वंदना चंद्रकांत जाधव यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून सन्मान होत आहे. त्यांचं यशराज प्रोडक्शन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे. नमस्कार. तुम्हाला महाराष्ट्राची नवदुर्गा हा सन्मान मिळालेला आहे मॅडम, आणि तुम्हाला याबद्दल कसं वाटतं स्वतःला? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. स्पीड न्यूज 24 यांच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सव या निमित्त मला महाराष्ट्राची नवदुर्गा हा जो पुरस्कार सन्मान आहे हा प्राप्त होत आहे, तो मिळत आहे. याबद्दल मला खूप आनंद होत आहे. हा सन्मान म्हणजेच नवदुर्गांचा आशीर्वाद आहे. आणि प्रथमतः मी स्पीड न्यूज 24 तुमची सर्व टीम आणि मॅडम, मी तुमचे आभार मानते, तुम्हाला धन्यवाद देते. या पुरस्काराने पुन्हा एकदा अध्यापनाचं कामकाज करण्यासाठी मला उत्साह मिळणार आहे, त्याचबरोबर प्रोत्साहन सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर माझ्या आतापर्यंतच्या 12 वर्षाच्या सेवेमध्ये माझा हा पहिलाच सन्मान आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. वा, खूप छान. म्हणजे 12 वर्ष जे तुम्ही काम आतापर्यंत केलेलं आहे त्या बदल्यात तुम्हाला नवदुर्गा सन्मान हा मिळत आहे. तुम्हाला खूप खूप अभिनंदन. पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शिक्षिका व्हावं असं तुम्हाला का वाटलं? खरं तर माझं हे काय मुळातील शिक्षिका होणं हे ध्येय नव्हतं. मी जेव्हा BSc ला होते, BSc ला माझा 3rd इयरला जो सब्जेक्ट होता तो होता केमिस्ट्री. आणि त्यानंतर मला BSc नंतर एका केमिकल इंडस्ट्रीमध्ये जॉईन व्हायचं होतं. पण लग्नानंतर सासरच्या लोकांची इच्छा होती की, म्हणजे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाईंचीच इच्छा होती की आपली सून ही शिक्षिका असावी. आणि म्हणून त्यांनी मला BEdला ॲडमिशन घेतलं. आणि जेव्हा मी BEdला ॲडमिशन घेतलं तेव्हा मला जाणीव झाली की शिक्षक हा ज्ञान संस्कार देत असतो, समाज प्रबोधनाचं काम करत असतो, त्याचबरोबर चांगले विचार आचार देत असतो, त्याचबरोबर मन, मेंदू, मनगट आणि अंतःकरण बलवान करत असतो. एक रीतीनं समाज घडवण्याचं काम हा शिक्षक करत असतो, याची मला जाणीव झाली. आणि या सर्वांच्या मधून मला प्रेरणा मिळाली आणि म्हणून मी पुढं शिक्षक व्हायचं ठरवलेलं आहे. वा, खूप छान. कौटुंबिक वातावरण कसं तुम्हाला म्हणजे पोषक ठरलं ह्या सगळ्यासाठी? आताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माझं BScचं जे शिक्षण पूर्ण झालं ते माझे आई वडील, त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील माझे बहीण भाऊ यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ज्यावेळेला मी BScला होते तेव्हा मी खूप अभ्यास करायचे. आम्ही जेव्हा BScला पेपर देत होतो तेव्हा लॉंग क्वेश्चन असायचे आणि खूप लिहावं लागायचं, त्यामुळे त्याच्यामध्ये पाठांतरावरती जरा जास्त भर होता. आणि मग मी घरी आल्यानंतर रात्री जास्त वेळ अभ्यास करत बसायची. आणि तेव्हा माझी आई दिवसभर शेतामध्ये जरी काम करून आलेली असायची तरी ती माझ्या सोबत बसायची. मी आईला सांगायची, आई तू झोपून जा, तर आई मला म्हणायची आम्ही सगळेजण झोपलो तर तुला सुद्धा झोप येईल आणि म्हणून मी तुझ्याबरोबर बसते आहे. आणि म्हणून मी ज्या वेळेला अभ्यास करत बसायची तेव्हा माझ्यासोबत आई बसायची. मी अभ्यास करते आहे याचं कौतुक आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच होतं. मी शाळेमध्ये थोडी हुशार होते आणि म्हणून मी पुढं शिकत गेले. BSc पर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर मग लग्न झालं. मग लग्नानंतर मला BEdला ॲडमिशन घेतलं. मग BEdला ॲडमिशन घेण्यामध्ये माझे मिस्टर आणि त्यानंतर सासूबाई यांचं प्रोत्साहन मला खूप मिळालं. आणि यामध्ये मला एक आवर्जून जो उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक जे पाटील सर, तर ते माझ्या सासूचे आत्तेभाऊ आहेत. तर त्यामध्ये मी BEdला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा BEd झाल्यानंतर परत मी भोगावती हायस्कूलमध्ये जॉईन होण्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत. त्यांनीच मला तिथे जॉईन होण्यासाठी सांगितलेलं होतं.
म्हणजे त्या ठिकाणी मला त्यांचं खूप प्रोत्साहन मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने मला माझ्या माहेरचं त्याचबरोबर सासरच्या सर्व लोकांचं या ठिकाणी मला चांगलं प्रोत्साहन मिळालं. प्रत्येक कामामध्ये किंवा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे पती यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिलेली आहे. कुटुंबाचं मला यामध्ये पूर्णपणे प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि म्हणूनच मी बिनधास्तपणे नोकरी करू शकते. छान. म्हणजे तुम्हाला एक फॅमिलीचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जे खूप काही तुम्ही support आता आहे. इथे सक्सेसफुल आहात ते त्यांच्यामुळे आहात. त्यांच्यामुळेच त्यानंतर विद्यार्थी तुम्ही घडवता, तर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोणकोणतं योगदान तुम्ही देता आणि कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवता? आमच्या भोगावती हायस्कूलमध्ये प्रभावी उपक्रम त्याचबरोबर नवोपक्रम सुद्धा राबवले जातात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुका आणि करवीर तालुक्यामध्ये जे काही उपक्रमशील शाळा आहेत यामध्ये भोगावती हायस्कूलचं एक वेगळंच नाव आहे. आणि या ठिकाणी मला जो आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे आमच्या शाळेचे हर हुन्नरी, त्याचबरोबर उपक्रमशील आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डोंगळे सर. तर ते पहिल्यांदाच काय करत असतात, स्वतः काहीतरी उपक्रम राबवत असतात आणि त्यानंतर त्या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेत असतात. त्याचबरोबर आम्ही काही नवीन उपक्रम राबवले पाहिजेत यासाठी आम्हाला ते नेहमी प्रोत्साहन देत असतात. आता यामध्ये सुरुवातीला ज्या आपल्या शाळा आहेत त्या 11 ते 5 भरतात, पण आमची शाळा नेहमी सकाळी 10 वाजता भरत असते. तर शाळा आपली 10 वाजता भरल्यानंतर मग जे काही अप्रगत विद्यार्थी असतील त्याचबरोबर NMMS, मग याच्यामध्ये स्कॉलरशिप, त्याचबरोबर 5वी ते 10वीचे जे काही सेमीचे तास आहेत यावरती आम्ही 10 ते 11 काम करत असतो. त्यानंतर 11 वाजता शाळेमध्ये परिपाठाची सुरुवात होत असते आणि परिपाठाच्या माध्यमातून आम्ही मुलांना नवनवीन प्रेरणादायी काही बोधकथा, त्याचबरोबर प्रार्थना, त्यानंतर सामान्य ज्ञान जे प्रश्न मंजुषाच्या द्वारे त्या ठिकाणी त्यांना विचारले जातात. त्याचबरोबर मुलांना काही विज्ञान, भूगोल या विषयामधली जी काही नवीन माहिती आहे ती माहिती आम्ही विज्ञान वार्ता, भूगोल वार्ता यामधून सांगत असतो. त्याचबरोबर मुलांच्या मध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी सुद्धा परिपाठामध्ये दररोज एक नवीन पाढा घेतला जातो. त्याचबरोबर या वर्षीपासूनच आम्ही एक नवीन जो उपक्रम चालू केलेला आहे तो म्हणजे दर शनिवारी आठवड्याभरामध्ये आमचं जे काही अध्यापनाचं कामकाज झालेलं आहे त्याच्यावरती प्रत्येक विषयानुसार चाचणी काढली जाते आणि दर शनिवारी आम्ही मुलांच्या या सर्व चाचण्या घेत असतो. आणि त्यानंतर मुलांची जी काही प्रगती आहे ही प्रगती पालकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पालक सभेचं सुद्धा त्या ठिकाणी नियोजन केलं जातं. त्याचबरोबर जे काही सण असतील किंवा उत्सव असतील किंवा ज्या काही जयंती असतील यानिमित्त सगळे काही कार्यक्रम यामध्ये प्रबोधनपर काही व्याख्याने असतात. त्याचबरोबर मुलांच्या मध्ये जे काही क्षेत्रभेट आहे याच्या माध्यमातून त्यांना बाहेरच्या परिसराची ओळख करून दिली जाते. त्यानंतर वनभोजन असेल किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, मुलांच्या मध्ये जे काही कलागुण आहेत हे कलागुण त्या ठिकाणी संपन्न होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं जातं. त्यानंतर जी मुलं खेळामध्ये अग्रेसर आहेत त्यांच्यासाठी क्रीडा स्पर्धा आहेत. त्याचबरोबर ग्रंथदिंडीचं आयोजन केलं जातं. त्यानंतर पुस्तक वाचन चळवळ, मुलांनी त्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचं वाचन करावं यासाठी पुस्तक वाचन चळवळ असे अनेक उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवत असतो. आणि त्यानंतर महत्वाचा म्हणजे मी शाळेमध्ये राबवलेला जो एक उपक्रम आहे तो म्हणजे योगा. तर मुलांचा शारीरिक मानसिक विकास होण्यासाठी यामध्ये योगा हा खूप महत्वाचा आहे. मग यामध्ये योगा, मग याच्यामध्ये महत्वाचं काय असेल तर प्राणायाम. मग प्राणायामाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत हे प्रकार मी मुलांना स्वतः करून दाखवते आणि ते त्यांच्याकडून करवून घेते. मग याच्यामध्ये योगाचं काय महत्व आहे हे महत्व मुलांना पटवून सांगितलं जातं आणि हे जे असे वेगवेगळे उपक्रम आहेत हे आम्ही नेहमी शाळेमध्ये राबवत असतो. खूप छान. म्हणजे शिक्षणच नाही तर शारीरिक सुद्धा मुलं कशी घडली पाहिजेत ह्याकडे पण तुम्ही खूप छान पद्धतीने लक्ष देता. त्यानंतर शिक्षक पेशाविषयी तुम्ही काय सांगाल? शिक्षक पेशाविषयी मला सांगायचं असेल तर शीलवान, त्यानंतर क्षमाशील आणि कर्तव्य दक्ष असा असतो तो शिक्षक. तर शिक्षक हा आपले चांगले आचार, विचार, संस्कार हा मुलांना देत असतो. त्याचबरोबर मुलांच्या मध्ये मुलांचं मन, मेंदू, मनगट, बुद्धी तो बळकट करत असतो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास निर्माण करत असतो आणि त्यांना आत्मनिर्भर बनवत असतो. आणि म्हणूनच या शिक्षकाकडे पूर्णपणे समाज घडवण्याचं सामर्थ्य आहे. पण आजकाल जर आपण बघितलं तर या शिक्षकांना शाळेपेक्षा बाहेरची जी कामं आहेत ही बाहेरची कामं जास्त आहेत. मग याच्यामध्ये जनगणना असेल किंवा प्रौढ शिक्षण असेल किंवा साक्षरता असेल, त्याचबरोबर दररोज काही काही शासनाचे परिपत्रक येत असतात
आणि या परिपत्रकानुसार शिक्षकांना ऑनलाईन माहिती भरायची असते. म्हणजे आता नेमकं काय होतं तर यामध्ये अध्यापन करण्यापेक्षा ही जी काही इतर माहिती आहे ही इतर माहिती भरण्यामध्ये शिक्षकाचा जास्त वेळ जात आहे. तर हे खऱ्या दृष्टीने योग्य नाहीये. शिक्षकाला वर्गामध्ये शिकवू द्या, त्यांना मुलांच्या मध्ये राहू द्या. जे काही संस्कार आहेत हे संस्कार आपल्याला मुलांच्या वरती करण्यासाठी मुलांना आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे. तर याच्यामध्ये आणखीन शिक्षकांनी आपल्याला सुद्धा अपडेट ठेवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे शिक्षकांच्या खिशाला पेन हवा असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे शिक्षकांच्या खिशाला आता पेन ड्राईव्ह असणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून आजचं जे नॉलेज आहे या नॉलेजमध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी अपडेट राहिलं पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजेत. त्यानंतर वेळ देऊन जे आपलं अध्यापन आहे ते अध्यापन कसं प्रभावी होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आता शिक्षक म्हणजे बघा तर नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक, त्याचबरोबर नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो तो शिक्षक, जो नेहमीच घडतो आणि घडवितो तो शिक्षक, वर्गामध्ये केवळ पाठ शिकवणारा नव्हे तर ताठ मानेनं जगायला लावणारा म्हणजे शिक्षक. अगदीच. शिक्षक पेशाविषयी तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्याला घडवतो, कशा पद्धतीने त्याला कष्ट घ्यावे लागतात याबद्दल तुम्ही आता सांगितलं. तसंच ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, मुलांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. मुलांचं जे काही ध्येय आहे ते ध्येय समोर ठेवून नेहमी त्यांनी त्या ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे. आणि हे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी जिद्द, कष्ट, त्याचबरोबर सातत्याने संयम ठेवला पाहिजे. परीक्षेला घाबरून न जाता त्यांचं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पाहिजेत. संकट आली किंवा अडचण आली त्याला न घाबरता पुढच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. ज्याप्रमाणे पैलू पडल्याशिवाय हिऱ्याला सौंदर्य येत नाही, काटा बोचल्याशिवाय गुलाबाचे फूल हाती येत नाही, त्याचप्रमाणे ध्येय साध्य करण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी येतील, पण थांबायचं नाहीये. स्वप्ने दिवसा पहा ज्यामुळे रात्रीची झोप उडेल, स्वप्नांचा पाठलाग करा ज्यामुळे तुमचं ध्येय साध्य होईल. वा, खूप. तुम्ही स्वतः एक यशस्वी शिक्षिका आहात, तर महिलांसाठी, ज्या महिला तुम्हाला बघतायत त्यांच्यासाठी तुम्ही एखादा संदेश काय द्याल? बरोबर आहे. तर महिलांच्यासाठी माझा एक यशस्वी शिक्षिका म्हणून हा एक संदेश असेल तर फक्त आपण आपल्या घरातल्या कामामध्ये गुंतून न राहता घराच्या बाहेर पडा, स्वतः संयमी बना आणि त्याचबरोबर खूप खूप शिका. स्वतःच्या पायावरती उभं राहा, कुणावरतीही अवलंबून राहू नका. आजची महिला ही अबला नाही आहे तर ती सबला आहे हे दाखवून द्या. हे महिलांच्यासाठी माझा एक असा संदेश असेल. आणि मुलांच्यासाठी सांगायचं आहे म्हणजे तर मुलांनी आपल्या आई वडिलांचा मान राखला पाहिजे. त्याचबरोबर आपले आई वडील गुरुजन यांना विसरू नये. त्याचबरोबर माती आणि मातृभूमी यांना सुद्धा विसरू नका. तुमच्यामुळे तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल असे काही वागू नका. तुमच्या यशामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येईल असे वागा. खूप छान. महिलांना आणि त्याचसोबत मुलांना सुद्धा तुम्ही खूप छान संदेश दिलेला आहे. महाराष्ट्राची नवदुर्गा हा राज्यस्तरीय सन्मान यासाठी तुमची निवड झालेली आहे. यशराज प्रोडक्शन आणि द्वारकादास श्यामकुमार परिवाराकडून तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू मॅडम. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद. इंद्रधनुच्या शतरंगाचे रंग इथे अवतरले, मयूरपंख हे मखमलीचे कांतीवरती फुलले, मेहंदी भरल्या तळहातांची सुख स्वप्ने जाहली, तिच्या रुपेरी अल्लडतेची फुलपाखरे ही हसली हो. विविध प्रांतात मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या, सुटिंग शर्टिंगची मस्त रेंज, लग्न जथ्यासाठी नाविन्यपूर्ण वस्त्रांची बहार, द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर, गुरुनानक मार्केट, गांधीनगर.